डोके फिरू संजयचं करायचं का? बच्चा कड़वा कड़वा है, अरनीब का बच्चा कड़वा है। संजय गायकवाडचं करायचं संजय गायकवाडवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। राहुलजी आप महाराष्ट्राची संस्कृती ही संतांची संस्कृती आहे, स्वाभिमानी महाराष्ट्राची संस्कृती आहे। पण या भाजपच्या आमदार खासदारांनी ही संस्कृती रसातळाला केलेली आहे। आज या अनिल बोंडे नावाच्या राज्यसभेच्या खासदारानं, ते सर्वात उच्च असं सभागृह आहे, त्या खासदारानं ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या बद्दल वक्तव्य केलं, संजय गायकवाड नावाच्या आमदारानं राहुल गांधीची जीभ खाटण्याचं वक्तव्य केलं, याचाच अर्थ नरेंद्र मोदींना या देशामध्ये संविधान जिवंत ठेवायचं नाहीये आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे करतो आहोत। आमचं आव्हान आहे नरेंद्र मोदींना, अरे हिम्मत असेल तर राहुल गांधींच्या समोरासमोर बसून चर्चा करून दाखव। असं बेकारासारखं तुझ्या कुत्र्यांना पाठवून तू कितीही आवाज केला तरी त्याचा फरक पडणार नाही आणि म्हणून जर यांना अटक झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही अजून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या निमित्ताने चौताळले आहे। महाविकास आघाडीच्या लोकसभेला आलेल्या यशामुळे यांचे सगळ्यांचे डोके फिरलेले आहेत। ज्यांनी भारत जोडो पायदळ यात्रा काढली, जनतेला जोडलं, सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले, असे आमचे आदरणीय राहुल गांधी यांचं यश त्यांना त्यांच्या डोळ्याने पाहिलं जात नाही, म्हणून त्यांच्याविषयी असं बेताल वक्तव्य ते करत आहात। खरं तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि आपल्या भारत देशाची संस्कृती त्यांनी जपली पाहिजे, आपला आदर्श समोर ठेवला पाहिजे, पण त्यांना संस्कृतीशी काही घेणं देणं नाही। जे लोक सर्वसामान्य बरोबर राहतात अशा आदरणीय राहुल गांधी यांच्याविषयी ते बोलत आहे, कारण त्यांना त्यांच्याविषयीची चीड निर्माण झाली आहे, कारण लोकांना ते हवे आहेत, पुढे त्यांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाहीये, म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत। आमची सगळ्यांची या ठिकाणी महाविकास आघाडीची मागणी आहे की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना खासदार राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे।